हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 17 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. रम्या वसूला म्हणते, तू आजपासून या घरात राहायचं नाही. वसू सगळ्यांची माफी मागत असते. रम्या तिची बॅग आणून देते. वसू म्हणते, तू आईला घराबाहेर काढणार आहेस का? तुझ्याशिवाय मला कोणी नाही. तुझ्या भल्यासाठी केलं ही बाळाने. चूक करून बसले मी, माफ कर ग मला. रम्या म्हणते, तू मेलीयस माझ्यासाठी, जा तू. काव्या पुढे येते. ती म्हणते, माफ करायला पाहिजे आपण यांना. जीवा पण सेम बोलतो. पार्थ आणि नंदिनी त्यांना म्हणतात, कशाच्या आधारावर बोलत आहात तुम्ही? किती दिवस यांना माफ करायचं? जीवा म्हणतो, बाबा तुम्हीच म्हणता ना वाईटातून चांगलं निवडावं, तेच करतोय मी. काव्या म्हणते, आम्ही भूतकाळ सांगू शकलो नाही, पण आला ना तो आता समोर. मला खात्री आहे 16 डिसेंबर घडून आणण्यात रम्याचा हात नाही. रम्या तिला थँक्यू म्हणते. जीवा म्हणतो, आत्यामुळे का होईना आम्ही आज चौघे आता खुशीत आहोत. मानिनी म्हणते, वसुताई भाऊजींची खोटी शपथ नाही घेणार. काव्या, जा त्यांची बॅग वर ठेव. पार्थ काव्याला अडवतो. रम्या म्हणते, तुझा अजूनही विश्वास नाही का? मानिनी म्हणते, पुरे आता ही चर्चा. रम्या आणि वसू तिथून जायला निघतात. पार्थ रम्याला थांबवतो. पार्थ म्हणतो, मी विश्वास ठेवावा असं वाटतं ना तुला? रम्या म्हणते, हो पार्थ, मी काहीही करायला तयार आहे. पार्थ म्हणतो, लग्न करशील? रम्या म्हणते, हो. माझी एक अट आहे, माझ्यासाठी मुलगा तू शोधायचा. काव्या म्हणते, व्हेरी गुड रम्या. काव्यार्थ आणि जीवांदिनी एकत्र आईस्क्रीम खायला बसलेले असतात. नंदिनी आणि पार्थ एकमेकांना इशारे करत असतात. काव्या म्हणते, हे काय चालले इशारे इशारे? पार्थ म्हणतो, तुम्ही भोंसटासारखे त्या रम्यावर विश्वास ठेवतात म्हणून. नंदिनी म्हणते, अशी काय जादू केली आहे तुमच्यावर? काव्य म्हणते, मला जेन्युइनली असं वाटते की ती बदलली आहे. नंदिनी म्हणते, मला अजूनही नाही वाटत. रम्या खरंच लग्न करणार आहे का? इकडे वसू रम्याला विचारते, खरंच लग्न करणार आहेस? रम्या म्हणते, मी नकार दिला असता तर आत्तापर्यंत कमवलेला विश्वास तो गमवला असता. माझ्यावर कोणी संशय घेणार नाही आता. वसू म्हणते, त्यासाठी लग्न करणार का? रम्या म्हणते, गुरुजींचं भाकीत विसरलीस का तू? माझं पारशीच लग्न होणार आहे. वसू म्हणते, तू मुलगा का शोधायला सांगितलंस? रम्या म्हणते, अगं आत्ताच्या जगात लोक ऐन मंडपातून बॅकआउट करतात. मला तर काहीच करायचं नाही आहे. पार्थने निवडलेल्या मुलांचं काय करायचं ते आपण बघूयात की. नंदिनीसारखं त्या मुलाला किडनॅप केलं तर? माझ्यासोबत लग्न करायला कोणीच नसणार. मग पार्थला गिल्ट आलं की तो पुढे येईल. वसू म्हणते, तू बरी आहे का? काव्य असं होऊ देईल का? रम्या म्हणते, काव्यार्थ संपलेला असणार तोपर्यंत. काव्य नसणार इथे. वसू म्हणते, खरंच शक्य आहे का हे? रम्या म्हणते, इथून पुढची स्टोरी इंटरेस्टिंग होत जाईल. आता नंदिनीला आनंद निवासला जाण्यासाठी रेडी व्हायचं असतं. साडीचा ब्लाऊज मिळत नसतो. जीवाला शोधण्यासाठी हेल्प करायला सांगते. जीवा नाही म्हणतो. नंतर जीवाच्या जिमच्या बॅगमध्ये ब्लाऊज मिळतो. नंदिनी म्हणते, जीवा हे काय? नीट बघून घेत जा ना, चेंज करायचं आहे मला, बाहेर जा. जीवा म्हणतो, हे काय? मी नेसू का साडी तुला? नंदिनी नाही नाही म्हणत असते. जीवा ऐकत नाही. नंदिनी हो म्हणते आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये जीवा आणि नंदिनी साडीच्या प्लेट्स करताना दिसत आहेत आणि रम्या नवऱ्याबद्दल अपेक्षा सांगत आहे. काव्य म्हणते, एक मिनिट, हे तर सगळं पार्थ देशमुखांचं वर्णन आहे. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. IK मिक्स तडकाला. बाय.